नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आज दोन सभा झाल्या. पहिली सभा जी झाली ती पालकमंत्री जयकुमार गोरे यांची विट जिल्हा परिषदेच्या गटात झाली. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. दुसरी महत्वाची जी सभा झाली ती पांडे जिल्हा परिषदेच्या गटात झाली. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष वारे यांच्या पत्नी राणी वारे आणि या रावगाव व पांडे गणातील उमेदवारांसाठी ही सभा झाली. यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे या सभेसाठी उपस्थित होते आणि या सभेला संतोष वारे यांच्यावर प्रेम करणाऱ्या संतोष वारे यांनी संपर्कात ठेवलेल्या मतदारांनी येथे प्रचंड अशी गर्दी केलेली होती. करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पांडे गटामध्ये संतोष वारे यांची ही खरी तर एकांकी लढत आहे, कारण त्यांच्या पाठीमागे कोणताही नेता नाही. ते एकटे या निवडणुकीत लढत आहेत. मात्र त्यांनी जी या सभेसाठी जी गर्दी केलेली होती ती उल्लेखनीय आहे. सीना नदीला आलेला पूर असेल किंवा दुष्काळात त्यांनी केलेला पाणी पुरवठा असेल, त्याशिवाय कोविड मध्ये त्यांनी जे केलेलं काम होतं त्या माध्यमातून त्यांनी जो सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क ठेवलेला होता त्या माध्यमातून त्यांनी जो संपर्क ठेवला होता त्यामुळे या सभेला गर्दी होत असल्याची एक भावना यावेळी व्यक्त करण्यात आलेली होती. आणि विशेष म्हणजे या सभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची उपस्थिती होती आणि या सभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वारे यांना बळ देणार असल्याचं यावेळी जाहीर केलेलं आहे. मी फक्त शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आणि मोहिते पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलो आहे असं त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. आणि अमरजित साळुंखे असतील, त्यानंतर डॉक्टर दुरंदे असतील, त्यानंतर कृती लावंड असतील, याशिवाय पांडे जिल्हा परिषद गटामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांची नावं घेऊन मी या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलो आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलत असताना आमदार नारायणआबा पाटील यांच्यावरती काय बोलतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र त्यांनी त्यांचा नामोल्लेख देखील केला नाही किंवा त्यांच्यावरती त्यांनी बोलणं टाळलं असं म्हणावं लागेल. कारण जागा वाटपामध्ये जे पाटील, मोहिते पाटील आणि जगताप यांच्यामध्ये जे काय संघर्ष झाला होता, पाटील हे सतत एबी फॉर्म वाटपाचा मुद्दा सांगत आहेत, त्यावरती धैर्यशील मोहिते पाटील हे बोलतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र त्यांनी यावरती एक शब्द देखील केलेला नाही. या उलट त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढत आहोत. 2009 पर्यंत सोलापूर जिल्हा हा पुणे जिल्ह्याच्या पाठोपाठ निधी मिळवणारा होता. म्हणजे निधी मिळवण्यासाठी सोलापूर जिल्हा हा 2 क्रमांकाच्या स्थानावरती होता. मात्र 2009 पासून सोलापूर जिल्ह्याला निधी मिळत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे. विटमध्ये जी त्यांची सभा झाली होती आज, त्या सभेमध्ये मांगी तलाव, रिटेवाडी याशिवाय निधींचा जो उल्लेख केलेला होता त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे म्हणालेले आहेत की तुम्ही आता निधी देतो असं सांगत आहात, पण हे सरकार तुमचंच आहे. आतापर्यंत जलजीवन योजना असेल, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील किंवा रस्ते असतील, यासाठी तुम्ही अजून निधी दिला नाही. मग हे उमेदवार विजयी झाल्यानंतर तुम्ही ह्यांना निधी कसा देतात याबाबत त्यांनी प्रश्न केलेले आहेत. याशिवाय मांगी तलावातून जो हळगाव येथे पाणी नेलं जाणार आहे त्यावरती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य केलं होतं. ते म्हणाले आहेत की इथून पाणी जाऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. यावरती देखील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाष्य केलेलं आहे. ते असं म्हणाले की सरकार तुमचं आहे, आदेश तुमच्याकडूनच निघाला, मग आता तुम्ही पाणी नेऊ देणार नाहीत असं कसं म्हणत आहात, मुळात हा आदेशच का निघला असं देखील ते म्हणालेले आहेत. आम्ही हे पाणी हक्काचं कुठेही जाऊ देणार नाहीत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. यावेळी डॉक्टर अमोल घाडगे यांचं देखील मनोगत व्यक्त केलं त्यांनी. याशिवाय संतोष वारे यांनी देखील त्यांचं मनोगत व्यक्त केलं. राणी वारे यांनी देखील
आपण का या निवडणुकीत उभे आहोत असं त्यांनी सांगितलं. संतोष वारे यांनी त्यांनी जो आतापर्यंत केलेली कामं आहेत त्याचा लेखाजोखा मांडला. याशिवाय मांगी तलावातून पाण्याचा एक टिपका देखील जाऊ देणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. वाटल्यास रक्ताचा पाट व्हायला तरी चालेल, रक्त सांडलं तरी चालेल, पण मी या तलावातून एक पाण्याचा टिपका देखील जाऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं. मला या निवडणुकीत फक्त विकास कामासाठी आपण उभा राहिलो आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. एकूणच जर पाहिलं तर या सभेला जी गर्दी होती ती उल्लेखनीय गर्दी होती. मोहिते पाटील यांनी जे त्यांचं भाषण केलेलं आहे ते फक्त विकास कामावरती बोलले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देखील त्यांनी लक्ष केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे संतोष वारे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या देखील भाषणाचा उल्लेख केलेला आहे. आणि एकूणच येणाऱ्या 2 दिवसात नेमकं काय होईल हे पाहावं लागणार आहे. त्या गर्दीचं नेमकं मतात रूपांतर होईल का हे देखील पाहावं लागणार आहे. याशिवाय जर येथे कोणी धमकी दिली, कोणाला जर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मला फोन करा असं छत्तीटोकपणे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलेलं आहे. कोणालाही धमकी देण्याचा कोणी प्रयत्न करू नये असं त्यांनी यावेळी सूचित केलेलं आहे. नेमकं या सभेबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.